नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय MCAच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जे गहुंजे येथे आहे. आणि मागचे 20 दिवस MCAच्या ग्राउंडवर MPLचा थरार सुरू आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत गजानन भुमरे, जे ॲज अ मीडिया प्रतिनिधी म्हणून त्यांनी हा संपूर्ण हंगाम कव्हर केला. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हा संपूर्ण सीझन कसा होता, स्पर्धेतील टर्निंग पॉईंट्स काय होते आणि या स्पर्धेत कोणते उगवते सितारे पाहायला मिळाले, हे सर्व आपण गजानन यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार गजानन, स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुमच्यासाठी माझा असा पहिला प्रश्न आहे की स्पर्धेची सुरुवात कशी झाली आणि मागच्या 2 सीझनमध्ये आणि या स्पर्धेमध्ये काय बदल पाहायला मिळतोय, आणि MPLची क्रेज महाराष्ट्रात वाढते का आणि पब्लिक रिस्पॉन्स कसा आहे? सर्वप्रथम तुम्ही जो प्रश्न विचारलात की स्पर्धेची सुरुवात कशी झाली. स्पर्धेची सुरुवात दिमागदार झाली. महाराष्ट्रात कुठेही आतापर्यंत हा ड्रोन शो आयोजित केला नव्हता. तो MCAने ड्रोन शो आयोजित केला. रोहित पवार जे असतील, त्यांची अपेक्स मेंबर कमिटी असेल, त्या सर्वांनी खूप खूप मेहनत केली आहे MPL साठी. आणि दिमाखात सोहळा सुरू झाला आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बोलायचं गेलं तर प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. जेव्हा नाईट मॅचेस असतात, जेव्हा कामावरनं प्रेक्षक सुटतात घरी, सगळ्यांना सुट्टी वगैरे असते, शनिवार रविवारच्या दिवशी तर बऱ्यापैकी गर्दी झालेली असते. त्यामुळं प्रेक्षकांचा रिस्पॉन्स चांगला मिळतोय. मागच्या सीझनपेक्षा प्रेक्षकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळते. वाढली मागच्या वेळेसपेक्षा, कारण यावर्षी MCAने खूप मार्केटिंग केली आहे. तुम्ही कुठे जरी पाहत असाल, बसवर असेल, रिक्षावर असेल, इकडे तिकडं भरपूर ठिकाणी MCAची मार्केटिंग टीमने सगळ्यांना सांगून दिले की बाबा MPL सुरू झाली. त्यामुळे ज्यांना क्रिकेटबद्दलही माहित नव्हतं, ज्यांना काही माहित नव्हतं की क्रिकेटचे सामने होतात आपल्याकडं वगैरे, सगळीकडे मार्केटिंग पसरल्यामुळे सगळ्यांना आता कळलंय की MPL सुरू झालेली आहे. आणि त्याचंच कारण आहे की भरपूर लोक स्टेडियमवर येत आहेत. त्याचबरोबर तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न असा आहे की MPLची सुरुवात झाल्यानंतर, म्हणजे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये कोणत्या संघाचा डॉमिनन्स होता आणि असे कोणते 2 संघ वाटलेले जे फायनल पर्यंत मजल मारतील? सुरुवातीपासूनच जर डॉमिनंट कुठली अशी एक टीम असेल तर ती ईगल नाशिक टायटन्स आहे. सर्व स्पर्धेत दिमागदार कामगिरी केली आहे, वन साइड खेळलेत बऱ्यापैकी ते. त्यामुळं ईगल नाशिक टायटन्स सर्व डॉमिनंट आहेत. दुसऱ्या क्रमांकाची स्ट्रॉंग टीम होती ती म्हणजे पुणेरी बाप्पाची या स्पर्धेत शानदार कामगिरी केली. सर्व डिपार्टमेंटमध्ये त्यांचे प्लेअर क्लिक करून गेले. त्यामुळं ईगल नाशिक टायटन्स नंतर कुठला संघ आहे जो डॉमिनंट वाटतोय तर तो पुणेरी बाप्पा आहे. आणि जर फायनलला कुठले 2 संघ पोहोचतील तर माझी इच्छा आहे की जर जे डॉमिनेट करतात ते 2 संघ फायनलला पोहोचले पाहिजे. ते 2 संघ म्हणजे ईगल नाशिक टायटन्स आणि पुणेरी बाप्पा. नक्कीच. तर गजानन, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की या स्पर्धेत असे 3 खेळाडू सांगा ज्यांनी दमदार कामगिरी केली आणि संपूर्ण स्पर्धेत इम्पॅक्ट पडला. असे 3 खेळाडू कोणते? असे 3 खेळाडू तर असं सांगता येणार नाही, कारण स्पर्धेमध्ये खूप खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. तर तुम्ही विचारत असाल 3 खेळाडू माझ्या दृष्टीने, तर सगळ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पण त्यातल्या त्यात माझ्या आवडीचे म्हणजे मला ज्यांनी इम्प्रेस केले असे 3 खेळाडू कुठले असतील तर एक प्रशांत सोळंकी आहे, जो कर्णधार होता ईगल नाशिक टायटन्सचा. त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप सुद्धा आहे, त्यामुळे त्यांनी कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली आणि संघाला स्वतःच्या कामगिरीने एक कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतो आपण, त्या पद्धतीने त्यांनी संघाला लीड केलं आहे आणि पर्पल कॅपही त्याच्या डोक्यावर आहे. आणि दुसऱ्या खेळाडूबद्दल बोलायचं असेल तर मी त्याचं नाव सांगेल विकी ओसवाल या टुर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी, ऑलराऊंडर कामगिरी करत आहे. बॅटिंगमध्ये त्यांनी प्रदर्शन दिले आहे, फलंदाजीमध्येही जबरदस्त कामगिरी करत आहे. विकी ओसवालची एक इनिंग आहे जी या टुर्नामेंटची इनिंग असू शकते, कारण त्या इनिंगमध्ये तो सलामीला फलंदाजीला आला होता आणि सिद्धेशवीर सोबत जेव्हा तो रन घेत होता तेव्हा एक ब्रेन फेड मोमेंट झाला. दोघे एकमेकांना जोरात धडकले होते. त्यानंतर त्याला इथं असा मार लागला होता खूप, पण तरी देखील त्यांनी ती इनिंग कंटिन्यू ठेवली आणि संघाला विजय मिळवून देण्यात एक महत्वाची भूमिका बजावली. त्यातनं असं कळून आलं की हा खेळाडू आहे की या टुर्नामेंटची इनिंग जे म्हणायची असेल तर ती त्यावेळेस आली होती. आणि दुसरा खेळाडू म्हणता येईल की विकी ओसवाल दुसरा खेळाडू आहे. आणि तिसरा खेळाडू बद्दल बोलायचं तर साहिल पारेख नावाचा खेळाडू आहे, त्याची जबरदस्त कामगिरी आहे. अजून एखादा खेळाडू बोलायचं असेल तर आनंद ठिंगे खूप इम्प्रेस केलंय, शेवटच्या षटकात येऊन मारामारी करणे आणि नंतर गोलंदाजीतही शानदार किफायतशीर गोलंदाजी करणं. त्यामुळं असे बरेच खेळाडू आहेत की ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि हे जे खेळाडू आहेत ते आगामी काळात आपल्याला IPL मध्ये खेळताना पाहायला मिळतील का? विकी ओसवाल ऑलरेडी IPL मध्ये होता. प्रशांत ऑलरेडी खेळतोय, प्रशांत खेळलेला आहे. अजून राजवर्धन खेळतोय. रामकृष्ण घोषला मागच्या वर्षी निवड झाली होती पण त्याला मॅच मिळाली नाही. अर्शिन कुलकर्णी खेळतोय. त्यामुळे महाराष्ट्रात
बरेच खेळाडू आहेत जे MPL मध्ये खेळत आहेत आणि पुढे IPL मध्ये खेळतील आणि याच्यापेक्षा अजून भरपूर खेळाडू आहेत जे खेळतील सुद्धा. साहिल पारेख सारख्या खेळाडूला अंडर 19चा अनुभव आहे, त्यामुळे नक्कीच खेळतील. पुढे तुम्हाला असं विचारायचंय की रत्नागिरी जेट्स संघ जो मागचे 2 सीझन या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ठरला होता आणि या हंगामात तो कुठेतरी बॅकफूटवर गेलेला पाहायला मिळाला. तर रत्नागिरी जेट्स संघाचं या हंगामात कुठे गणित चुकलं? नेहमीच जो संघ आपल्याला अटॅकिंग माइंडसेटने पाहायला मिळतो तो कुठेतरी डिफेन्सिव्ह माइंडसेट या स्पर्धेत पाहायला मिळाला का रत्नागिरी जेट्सचा? रत्नागिरी जेट्स चॅम्पियन संघ आहे, मागच्या 2 वर्षीचा विजेता संघ आहे. त्यांचं टीम कॉम्बिनेशन जबरदस्त असतं, टीम बॉन्डिंग जबरदस्त असते. पण यावर्षी त्यांना संधी तेवढी मिळाली नाही. 4-5 मॅचेस त्यांच्या वॉशआउट झाल्या. त्यामुळे आपण असं डायरेक्टली त्यांना ब्लेम करू शकत नाही की तुम्ही यावेळेस खराब खेळला किंवा खराब परफॉर्मन्स होता. खेळायलाच मिळाला नाही आणि ज्या मॅचेस खेळायला मिळाल्या त्यात त्यांची बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली, गोलंदाजी चालली नाही. त्यामुळे 2-3 मॅच जर पराभूत झाल्यानंतर जर तो संघ बाहेर पडत असेल तर नक्कीच की हे या चॅम्पियन संघाला मी असं म्हणेन की यांचं काही चुकण्यापेक्षा मी म्हणेल की कंडिशन त्यांना सूट झाल्या नाहीत यावर्षी. पावसामुळे बाकीच्या गोष्टीमुळे थोडंसं क्लिक करायला वेळ लागला, बस बाकी काय नाही. आणि रत्नागिरी जेट्स संघामध्ये त्या कॅपेबिलिटीज आहेत आणि नक्की. तो पुढच्या वेळेला स्ट्रॉंगर कमबॅक करू शकतो या स्पर्धेमध्ये. नक्कीच. आणि मला पुढे असं सांगा गजानन की आपण रायगड रॉयल्स बद्दल बोलत होतो. रायगड रॉयल्स संघाला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर त्यांनी कमबॅक केला आणि आज प्लेऑफ पर्यंत मजल मारली. त्या संघाबद्दल काय सांगाल? रायगड रॉयल्स नक्कीच एक जबरदस्त टीम आहे. पहिल्या काही सामन्यात त्यांना अपयश आलं होतं, पण त्यांचा कर्णधार चांगला खेळत होता. ऋषभ राठोडची जी फलंदाजी होती, कर्णधारात तो माइंडसेट दिसून येत होता की मला जिंकायचंय. त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आम्ही विचारल्यानंतर नेहमी त्याला जिंकण्याची भूक होती आणि जेव्हा पराभूत होत असेल तेव्हा प्रॉपर कारण होते त्यांच्याकडे की का पराभूत झालोय आम्ही, या सर्व गोष्टी. त्यामुळे मला वाटतं की रायगड रॉयल्सचा कॉम्बिनेशन पण नंतर त्यांनी मिड सीझन नंतर जबरदस्त नक्कीच ते सिद्धेश वीरचं ते शतक आलं आणि त्या शतकी कामगिरीनंतर तो सामना जिंकला रायगड रॉयल्सने बरोबर. आणि त्याच्यानंतर रायगडने कमबॅक केला या स्पर्धेत आणि आज प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. रायगड रॉयल्स सुरुवातीच्या 2 मॅच मध्ये त्यांना क्लिक नव्हतं करता आलं, त्यांचा पराभव होत होता. पण कर्णधार ऋषभ राठोडची फलंदाजी तुम्ही बघितली असेल, जबरदस्त फलंदाजी. तो बऱ्यापैकी पहिल्या काही सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी करत होता, टीमला लीड चांगला करत होता, पण रिझल्ट त्यांच्या पद्धतीने येत नव्हता. पण नंतर जेव्हा ते सिद्धेश वीरचं शतक आलं त्यानंतर त्यांच्यासाठी हा टुर्नामेंट टर्निंग पॉईंट ठरला. नक्की. कारण त्यावेळेस त्यांनी टॉप 1 आणि 2 दोन्ही टीमला पराभूत केलं होतं. नक्की. ईगल नाशिक टायटन्स या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकच सामना हरला, तो सामना हरला त्यांनी रायगड रॉयल्स विरुद्ध. रायगड रॉयल्स. त्यामुळं तिथनं त्यांना जो किक मिळाली की बाबा या टुर्नामेंटमध्ये आपण काहीतरी करू शकतो. त्यानंतर रायगड रॉयल्सने एलिमिनेटरमध्ये कोल्हापूरचा पराभव केला. नक्की. त्यामुळे रायगड रॉयल्स या स्पर्धेत एक डार्क हॉर्स असं म्हणता येईल. रायगड रॉयल्सचा पर्सनली मी जर त्याचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर सांगतो तुम्हाला की ऑन गिवन डे ते काही करू शकतात, स्पर्धेचे विजेतेही होऊ शकतात. आता क्वालिफायर 2 मध्ये त्यांचा सामना आहे, कदाचित माहित नाही रिझल्ट काय असेल, पण आज जर त्यांचा दिवस असेल आणि फायनलमध्ये जर त्यांचा दिवस असेल तर MPL ची ट्रॉफी रायगड रॉयल्सच्या नावावर होईल. नक्कीच. आणि रायगड रॉयल्स बद्दल आपण बोलत होतो, त्याचबरोबर आणखी एक संघ जो सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचलाय तो म्हणजे ईगल नाशिक टायटन्स. ईगल नाशिक टायटन्सचा कर्णधार प्रशांत सोलंकी, त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि जो त्यांची टीम बॉन्डिंग आहे, ज्या प्रकारे सुरुवातीपासूनच अटॅकिंग माइंडसेटने हा संघ मैदानात उतरला, त्या संघाबद्दल काय सांगाल? ईगल नाशिक टायटन्स जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स केली कर्णधारांची त्यांच्या, तेव्हा त्याच्यातनं एवढं दिसून येतं की तो म्हणला की आम्ही काय आमच्या बेसिक्सवर काम केलेले आहेत, आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आमचा रोल काय आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा कर्णधार जो आहे तो स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट नक्कीच असंच म्हणता येईल, कारण पर्पल कॅप त्याच्या डोक्यावर आहे. तो सगळ्या संघाला दिशा दाखवतोय, त्यामुळे बाकीचे संघ त्यांच्या जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे ही डॉमिनंट टीम, एकच पराभव झालाय फक्त या साखळी स्पर्धेमध्ये, फक्त एक पराभव झालाय. त्यामुळे हीच सगळ्या डॉमिनंट टीम आहे आणि ही पहिली टीम आहे जी फायनलला यावर्षी पोहोचलेली आहे. त्यामुळं नाशिकमध्ये जर फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर मंदार भंडारीचं शतक आलं होतं पहिल्याच सामन्यात. तिथनंच त्यांना एक जोश मिळाला होता की या टुर्नामेंटमध्ये आम्ही डॉमिनेट करण्यासाठी आलेलो आहे. आणि गोलंदाजीमध्ये रोहन दामले असेल, अक्षय वाईकर असेल, या स्पिनरचे तिकडे आहे आणि प्रशांत सोलंकी असेल, या स्पिनरनी नक्की त्यांना बाकीच्या संघाला, जेव्हा पावसामुळे पिच ओलं होतं, बॉल थांबून येतो, त्यावेळेस या स्पिनरची भूमिका सर्वात महत्वाची असते. आणि यावर्षी त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे, फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळं नाशिक टायटन्स डिझर्व करतो ही चॅम्पियनशिप, मला असं वाटतं.
आणि त्याच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अक्षय वायकर म्हणा, प्रशांत सोलंकी म्हणा, त्याचबरोबर हर्षिल कुलकर्णी, हे सिनियर प्लेयर्स, त्याचबरोबर जे यंगस्टर, ते यंगस्टर्स आणि सिनियर प्लेयर्सची ही बांधणी म्हणजे इगल नाशिक टायटन संघ, त्याचा कुठेतरी फायदा होतोय का इगल नाशिक? नक्की नक्की. नाशिक टायटन्स जसं आपण अगोदर बोललो, अनस्टॉपेबल फोर्स आहे. नक्की. त्यांच्यासमोर जे येतात ते त्यांना ते पाणी पाचतात आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरू नये. फक्त एका संघात सुरुवातीपासूनच ते अटॅकिंग माइंडसेट. त्यामुळं हर्षिल कुलकर्णी असेल, बाकीचे खेळाडू असतील, स्वतः कर्णधार असेल, मुकेश चौधरी असेल, यांची बॉलिंग युनिट सुद्धा जबरदस्त कामगिरी करत आहे, बॅटिंग युनिट सुद्धा जबरदस्त कामगिरी करत आहे. त्यामुळे नाशिक टायटन्स बद्दल तर हा जर सीझन नाशिक टायटन्सनी जिंकला नाही तर त्यांच्यासाठी खूप मोठा हार्डबेक असू शकतो, कारण मागच्या वर्षी तो झालेला आहे. आणि आणखी एका शेवटचं म्हणजे आणखी एका संघाबद्दल सांगा. तो संघ आहे पुणेरी बाप्पा. ज्या संघाने जो संघ मागचे 2 सीझन बॅकफूटवर पाहायला मिळाला, त्यानंतर यंदा ऋतुराज गायकवाड नसताना म्हणजे ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत हा संघ सुरुवातीपासूनच स्पर्धेत डॉमिनन्स पोझिशनमध्ये पाहायला मिळतोय आणि सुरुवातीपासूनच टॉप पोझिशनमध्ये पुणेरी बाप्पा संघ पाहायला मिळतोय. तर कर्णधार नसतानाही या संघाची बांधणी कशी होती, संघातला एन्व्हायरमेंट कसं होतं, त्यांचा माइंडसेट काय होता, पुणेरी बाप्पाबद्दल सांगा सर. बघा, एक खेळाडू किंवा कर्णधार संघाला जिंकवत नसतो. ऋतुराज असेल नसेल, जर संघ तुमचा चांगला असेल ना तर तुम्ही जिंकणार. मग त्यात ऋतुराज असेल किंवा नसेल, किंवा एखादा दुसरा मोठा खेळाडू असेल किंवा नसेल. सो एक खेळाडू तुमच्या संघाला नक्की दिशा देऊ शकतो, पण जिंकणं हारणं एका खेळाडू ठरू शकत नाही. त्यामुळं यावर्षी मी जे पुणेरी बाप्पामध्ये पाहतोय की त्यांच्या बॅटिंगमध्ये ऋषिकेश सोनवणेपासून यश असेल, तो ऑलराऊंडर कामगिरी करतोय, मृत्युजा असेल, नंतर रामकृष्ण घोष असेल, भरपूर असे खेळाडू आहेत की जे दिलेल्या टायमावर योग्य वेळी का त्यांची कामगिरी बजावतात आहे. त्यामुळं बॅटिंग युनिट क्लिक होतंय. आणि इकडं निखित धुमाळ असेल, बाकीचे गोलंदाज असतील, त्यांनी सुद्धा वेळेवर, सचिन भोसले असेल, त्यांनी सुद्धा जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा तेव्हा विकेट्स घेतल्यात, संघाची कामगिरी विजयापर्यंत नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्या. त्यामुळे एक प्रॉपर टीम एफर्ट आहे. सूरज शिंदे असेल, जो शेवटच्या षटकात येऊन मारामारी करतो. त्यामुळं पुणेरी बाप्पा हा परत एका संघासारखाच खेळतोय, त्यामुळे तो डॉमिनेट करतोय. आणि ऋतुराज असेल किंवा नसेल, जर संघ तुमची चांगली कामगिरी करत असेल तर तुम्ही नक्कीच जिंकणार. नक्की सर. आता तुम्ही एका खेळाडूबद्दल बोललात, तो म्हणजे निखित धुमाळ. निखित धुमाळ मागचे 2 सीझन चॅम्पियन्स संघाचा भाग होता आणि यावेळी तो पुणेरी संघाचा भाग आहे. महत्वाचं म्हणजे पुणेरी संघाच्या विजयामध्ये निखित धुमाळचा महत्वाचा वाटा राहिलाय. आणि पाहायला गेलो तर रत्नागिरी जेट्स विरुद्धचा जो सामना होता, त्या सामन्यात निखित धुमाळ की प्लेअर ठरला होता. आणि निखित धुमाळने 8 ओव्हरची ती मॅच झाली होती पावसामुळे, आणि त्या मॅचमध्ये निखित धुमाळने 2 विकेट्स मिळवल्या होत्या महत्वाच्या. पुणेरी बाप्पाला सहज विजय मिळवता आला होता. निखित धुमाळबद्दल काय सांगाल सर? तो महाराष्ट्राचा सिनियर प्लेअर देखील आहे. जसं तुम्ही म्हणलात की हे निखित धुमाळ महाराष्ट्राचा सिनियर प्लेअर आहे आणि सिनियर प्लेअर सारखं खेळतोय तो. सर्व गोष्टी त्याला माहिती आहे. पुण्याच्या ग्राउंडवर भरपूर खेळला आहे, महाराष्ट्राकडनं भरपूर खेळलेला आहे तो. त्यामुळं त्याला परिस्थितीची जाण आहे आणि सर्व खेळाडूबद्दल माहिती आहे त्याला. चॅम्पियन्स टीमचा भाग राहिला त्यात तो मागच्या 2 वर्ष चॅम्पियन टीमचा भाग आहे. त्यामुळे तो माइंडसेटनी घेऊन आलेला आहे की परफॉर्मन्स करायचंय, डॉमिनेट करायचं सर्वांना. गोलंदाजीमध्ये त्यांनी दाखवून दिले. एका वेळेला त्यांनी 5 विकेट सुद्धा घेतल्या होत्या. या एमपीएल मध्ये 5 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज होता. त्यामुळं तो स्वतः सर्व गोष्टी फॉलो करतोय. बाकीचे जे ज्युनियर्स असतील त्यांना योग्य वेळ योग्य सल्ले देतोय आणि जबरदस्त कामगिरी चालू आहे संघाची सुद्धा. त्यामुळं तुम्हाला तो जो आहे रिझल्ट तो दिसतोय. आणि आपण जर पुणेरी बाप्पाबद्दल पाहिलं तर मागच्या 2 सीझनमध्ये त्यांची बॅटिंग लाईनअप तर अटॅकिंग होतात, डॉमिनन्स पोझिशनमध्ये होता, पण यावेळी त्यांना गोलंदाजांची देखील साथ मिळते. या कॉम्बिनेशनमुळे कुठेतरी पुणेरी बाप्पाला विजय मिळतोय. नक्कीच. कारण कर्णधार आपण बघितलं, कर्णधार यश असेल, यश दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करतोय. दोन्ही म्हणण्यापेक्षा मिळून तिन्ही डिपार्टमेंटमध्ये, कर्णधार म्हणून सुद्धा, गोलंदाज म्हणून सुद्धा आणि फलंदाज म्हणून सुद्धा. सो त्यांचा परफॉर्मन्स वेळेवर येतात आहे, त्यामुळे संघ पुढे चाललाय. बस. नक्कीच. आता गजानन सर, तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने यावेळी एमपीएल सोबतच एक नवीन लीग सुरू केली, ती म्हणजे WMPL. भारतामध्ये जेवढे असोसिएशन आहेत त्यापैकी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे पहिलं असोसिएशन ठरलंय जे महिलांसाठी WPL नुसार WMPLचंही आयोजन केलंय. या लीग बद्दल काय सांगाल सर? WMPL वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग ही, जसं तुम्ही म्हणलात, की पहिली लीग आहे जी महाराष्ट्राने स्टेट लेवलला आयोजित केलेली पहिली महिलांची लीग आहे. सो यातनंच तुम्हाला कळू शकतं की एमसीएने किती मोठी कामगिरी केलेली आहे.
आणि WMPL लीग बद्दल बोलायचं असेल तर मी म्हणेल की या लीगमध्ये आपल्याच बहिणी आहेत, आपल्याच मैत्रिणी आहेत, आपल्याच ओळखीच्या पोरी आहेत, त्यामुळं गावाकडून आलेल्या पोरी आहेत. त्यामुळं या WMPL मध्ये अशा मुलींना संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खेडेगावातून आलेल्या मुलीला आपण नेहमी पाहतो की मुलांना तर क्रिकेटमध्ये संधी असते, पण मुलींना ती संधी नसते. मुलींना नाईट मॅचेस मिळत नाहीत. यावर्षी नाईट मॅचेस मिळाल्या मुलींना. नाईट मॅचेसला कुठं ट्रॅव्हल करण्यासाठी ट्रॅव्हल गॅरंटी नाही, पण एमसीएने सर्व गोष्टीचे अरेंजमेंट केले. आणि लीग बद्दल बोलायचं असेल तर एक नंबर लीग झालेली आहे. फायनल तुम्ही पाहिलीच असेल, या WMPL ची थरारक फायनल झाली होती. एका धावाने पुणे वॉरियर्सने ती मॅच जिंकली होती. या टुर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी सर्वच महिला खेळाडूंनी केली आहे. नवीन खेळाडू, उभरते खेळाडू आले आहेत. जर खेळाडूबद्दल बोलायचं झालंच तर सिनियर खेळाडूंनी यात पास घेतला होता, सर्वांना माहिती आहे. स्मृती मंदानाचा खूप मोठा रोल आहे WMPL ला मोठ्याच लेवलला न्यायला. सो स्मृती असेल, किरण असेल, तेजल असेल आणि अनुजा पाटील असेल, यांच्यासारखे जे मोठे खेळाडू आपल्या खेड्यापाड्यातल्या गरीब खेळाडूंसोबत खेळतात ना, तेव्हा त्यांना शिकण्याची एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आणि तो फरक कळतो की इंटरनॅशनल प्लेयर कसे असतात, आपण कुठं आहोत, आपण किती प्रोग्रेस केला पाहिजे. त्यामुळं WMPL बद्दल मी म्हणेल की बेस्ट लीग होती. आणि ज्या प्रकारे ती झाली ती सुद्धा बेस्ट होतं. नवीन खेळाडू महाराष्ट्राला मिळतील. पुढे हेच खेळाडू पुढे जाऊन भारतासाठी खेळतील. कारण महिला क्रिकेटबद्दल असं आहे की जनजागृती एवढी नाहीये. नक्की तर आपल्या महाराष्ट्रात तरी तेवढी चांगली परिस्थिती, पण देशात महिला क्रिकेटसाठी चांगली परिस्थिती नाही. पण जर महाराष्ट्रातल्याच महिला जर पुढे जात असतील तर यांना त्यांची प्रेरणा घेऊन बाकीच्या जिल्ह्यातल्या मुली वगैरे पण पुढे जाऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं ही WMPL आयोजित करणं, WMPL नंतर अजूनही राज्य येतील जे या लीग आयोजित करतील. त्यामुळे महिलांसाठी ही जबरदस्त लीग होती आणि नक्कीच एक ग्रेट पाऊल होतं. नक्कीच खूप मोठा इनिशिएटिव्ह होता हा MCAचा. नक्कीच सर, धन्यवाद. तुम्ही धन्यवाद. स्पोर्ट्स मराठी सोबत संवाद साधल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. धन्यवाद.